तर काल आम्ही जाऊन सगळं सामान घेऊन आलेले, मम्मी सोबत गेले होते. प्लेट आणलेले आहेत, ते वाटे आणलेले आहेत, चॉकलेट, मिठाई आणले, फळ आणले, डेकोरेशन आणले, बिस्किट आणले, बाकीचा अजून ड्रेस वगैरे मावशी सगळे घेऊन येणार आहे. बाकी माझ्याकडे एवढंच काम दिलं होतं फुलाचं, आणि बाकीचं हे करणार होते. एवढं तोंड घेऊन आले एवढंच. मग एवढं इथं भेटते काय ना गिफ्ट. अरे काही बनी तुला काय काम धंदा द्यावा का नाही. बाकी सगळं आणलेलं आहे. ड्रेस आणले मेन आणि जाऊन महत्वाचं. कुठे ड्रेस. मावशीकडे आहे. होय ते त्यांनीच आणले तू कुठं आणले ते. नाही मी आणले नंतर. होय खोटं बोलाय कसं. मग दिवस झालेला एवढ्या तिथं काय फिरणं सोपी गोष्ट आहे का. हा तुम्ही आणले का तुमचे फुलं वगैरे. येते माझी पण. हा येतात. तुमचं तर लय असते पार सगळ्याला कमवायचं आणि मग आणून ठेवायचं. मस्तपैकी आम्ही आज डेकोरेशन वगैरे करणार आहे. आमची रिवा पहिल्यांदा सॉलिड काहीतरी खाणार आहे. तर इथून पुढचा ब्लॉग तर खूप खूप छान होणार आहे. सगळ्या गोष्टी सगळे लोक येणार आहेत वगैरे. तर तुम्ही प्लीज रिवा काय खाणार आहे, रिवा कशी खाते, खाल्ल्यावर तोंडाचे रिॲक्शन काय असेल काय नाही, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला आज बघायला भेटणार आहे. तर आज आम्ही इथं अन्नप्राशनचं सगळं डेकोरेशन वगैरे करणार आहे, सगळी तयारी करणार आहे. आता सकाळचे 9 वाजलेले आहेत. काय काय ग तुझं. मार्ग एक टपका मोठं झालं ना मग कळल कशी महाग लागते. आता एक बोलाय काय नाही, पुढं मोठं झालं दुसरा बर्थडे येऊ द्या मग कळन. पाहिजेच करायचंच. मग कसं उठायला जमते. सकाळी माणूस 8 वाजता उठले तेव्हापासून आता 10 वाजले तरी फक्त आणि फक्त रीलच बघितल्यात, दुसरं काहीच केलं नाही. अच्छा ठीक आहे. साधा ब्रश सुद्धा हातात द्यायला लागतोय करायला, आणि लाज सुद्धा वाटत नाही थोडी सुद्धा कुठल्या गोष्टीची. डमका कसं बघते रे. ए जमका, ए जमका, जमका जमका, डमका डमका, ए डमका, ए जमका, डमका, डमका, लाजते लाजते. माझ्याकडे येतच नाही ती आता. मम्मीला सोडू नको, कधी एकटा सोडू नको, कळलं का. अशीच पकडून ठेव, माझ्या डोक्यात ताण वाचन. जमका चांगली आंघोळ कर, चांगली आंघोळ करायची आज तुझं अन्नप्राशन आहे. डमका बाबा आंघोळ करून आले. जमका रेवा आगे शंभो केला. मम्मी बघ कशी बोलती, मम्मीकडे गेली की गप बसती. होय का, होय का डमका, डमका ए जमका, ए डमका. गोल लागते बबो, गोल 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 गोल. आता लिवा लिवाने छान छान शंभर शंभर केला. 250 रुपयाचा साबण लागतोय 2 महिन्याला. किलो. तर हे आहे अगारोचे इलेक्ट्रिक वॉटर स्प्रे अँड मॉपिंग. तर चला आपण याला आता अनबॉक्सिंग करूया. तर तुम्ही पाहू शकता की किती छान त्यांनी आपल्याला पॅकेजिंग करून दिलेली आहे. तर मी तुम्हाला याचे एक एक पार्ट दाखवते. तर तुम्ही पाहू शकता हे त्याचे मेन युनिट आहे. तर याच्यासोबत आपल्याला एक चार्जर भेटलेला आहे, त्याने आपण ही मशीन चार्ज करू शकतो. ही मशीन आपण कंटिन्युअसली 4 तास चार्ज केल्यानंतर 50 मिनिट आपण त्याचा यूज करू शकतो. तर यासोबत तुम्हाला एक वॉटर कंटेनर भेटलेला आहे, तसेच 2 एक्स्ट्रा वेट मॉपर्स पण भेटलेले आहेत. ते तुम्ही खूप इझिली लावू शकता आणि काढू शकता. तुम्ही पाहू शकता मी किती इझिली हे लावत आहे आणि काढत आहे. हे आहे मॉपचं ॲडजस्टेबल हँडल. याला त्यांनी इथे ऑन ऑफचे बटन तसेच स्प्रेचे बटन असे बटन दिलेले आहेत. तर आपण याला आता असेंबल करून घेऊया. ज्याप्रमाणे मी असेंबल करत आहे त्याप्रमाणेच तुम्ही पण असेंबल करून घ्या. याच्यामध्ये शॉक वगैरे लागण्याची कोणतीच संभावना नाही, त्यामुळे तुम्ही बिनधास्त हे मॉप यूज करू शकता. तसेच हे रॉड त्या मॉपच्या जे भेटलेलं आहे व्हाईट कलरचं त्याच्यामध्ये टाकून घ्या, म्हणजे ते लॉक होऊन जाईल. तुम्ही पाहू शकता आता हे लॉक झालेलं आहे. आता आपण ह्या कंटेनरने मॉपमध्ये पाणी टाकून घेऊया आणि मी तुम्हाला सांगते की आता हे कसं यूज करत आहे. तर तुम्ही पाहू शकता की आमची फरशी किती घाण झालेली आहे, किती घाण डाग पडलेले आहेत. तर पहिले मी याला साफ करून घेते वेट मॉपने, स्प्रे करून पाण्याने साफ करून घेतलेले आणि त्याच्यानंतर मी दुसरे वेट वाईप्स त्याच्यावरती लावून अख्खी फरशी कोरडी करून घेत आहे. बघा आता फरशी कशी चकाचक चमकतीये बरं.
वेगवेगळे फ्लोअर तुम्ही इझिली साफ करू शकता. तसेच आपल्याला आपल्या बेडखाली सोफ्याखाली रोज पुसता येत नाही, तर ह्या मॉपनी तुम्ही खूप इझिली हे सगळं साफ करू शकता. हे डायरेक्ट आपल्या सोफ्याखाली वगैरेही जाऊ शकते. तसेच या मॉपचे फॅब्रिक डिस्क हे 150 RPM स्पीडने काम करते. तर याचे 100 डिग्री स्वेल हँडल आणि 2 स्टेप ॲडजस्टेबल एक्सटेन्शन रॉड खूप इझिली फ्लोअर क्लीन करते. जर तुम्हाला हे मॉप ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करू शकता. खरंच खूप छान हे मॉप आहे. फुलं आणलेले आहेत मित्रांनो डेकोरेशनसाठी. डेकोरेशन करून घ्या पाठदिशीने. हे ढमक्याचं डेकोरेशन करून घ्या. ढमको आंघोळ करून ओके काय? हाताला लागले तर किती धावपळ चालू आहे बघा. हे बस तिथं अन्नप्राशन करू. हिचं अन्नप्राशन करू आपण. होय हिचं अन्नप्राशन केलं तर करून टाकू. तिघांचं करून टाकू. होय सोबत. रिवा रिवा ढमक्या ढमका. तुम्ही चारा ना तुम्ही अंगठा चुकते म्हणते डायरेक्ट. होय पैलवान निघला आहे सवारी करायला, युद्ध करायला चाललंय हो का. हा देखिए ये देखिए. सोडा मला सोडा. प्राशन सगळं अन्न आजच संपून टाक बाबा तू. होय काय? हा आंबा कसं बघते. आंबा पण खा. खा त्या आंबाला खा. चॉकलेट खा. सुट्टी नाही भाऊ सुट्टी नाही. त्याला पण लावा. ए ढमका का ग कसं हसते. कसं हसते करा हसून दाखव. नाराज झाले. झोप आली त्यांना. झोप आली तुला. अयो माझ्याकडे यायचं वय. माझ्याकडे यायचंय. अग रिवा रिवाची पार्टी आज. चलो हो गए नींद हो गई इसका. रिवा काय काय केलं. नूडल्स. हे बघ नूडल्स खाते. बिर्याणी खाके बोरे. ह्यांना बिर्याणी दे की नाही दिली. तो मित्र कमेंट करतोय. मित्र आता परत कमेंट करत तुला. तू टेस्ट टाक. बघा पातीला घेऊन बसले ती. खरडून आला खरडून.
चाव येत नाही म्हणून ते सांगताय. हं? खावा सगळं संपून टाका असं म्हणू नका. मला माहिती की संपणारच आहे. हे पोरगी सगळ्यापासून उपाशी आहे. अक्षय भाऊ काय म्हणायचं तुम्हाला? कसं झाला कार्यक्रम? एक नंबर. तुम्ही वैतागला असाल. वैतागलं नाही जिजा बघती. वैताग बघती. जिजा डॉन सोबत आहे. जिजा, तसं नको करू. तिचं सगळं वैतागायचं एकमेव कारण अगं, आहे का नाही जिजा? जिजा, हाय बरं कर. का, आता मग तुम्हाला विचारायचंय होय लग्न करून सुख भेटले का? हे काय सुख आहे. काय बघ ना. मग घ्या ना. तुम्ही म्हणता सुख येतं मग घे. होय लग्न झाल्यावर काय नाही. काय नाही सुखच सुख आहे. सुख त्यांना आहे, आपल्याला काय. आपल्याला दुःख आहे. तोडेन तुला जिजा थंड घे. थंड दुखो तुला मिरेंडा बिरेंडा. जिजा गप्पच नाही बसली. अरे छोड दे, छोड की. तुझं नाव काय आहे? नाव जिजा गाणं म्हणणार. जिजा. आणि नीट तू जिजा नाही जिजाबाई. झाशीची राणी आहे ती. आहे का नाही? अरे जिजा. हा ते बघ. पप्पांवर गेली पप्पांवर. सेम. सेम कॉपी.